गुड मॉर्निंग मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर तुमच्याकडे पाऊस बिऊस आहे काय? आमच्याकडे बघा रात्रीपासून चालू आहे पाऊस, मस्त असा छान. त्यामुळे बाहेर नाही गेलो, इथे चहा गेली समीक्षाने, ती चहा पितोय. हे बघा समीक्षा टोस बीस घेऊन बसले इथं. बाहेर पाऊस मस्त असा छान पडतोय, खिडकीला दिसतं की नाही तुम्हाला? थांबा दाखवतो. पावसाची रिमझिम 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 चालू आहे. बघू आता थोड्या वेळाने जाऊ आपण घेऊन बाहेर तुम्हाला. तोपर्यंत चहा पिऊ, कोरा चहा. मस्त असा दरवाज्यात बसलोय छान पोर्चमध्ये आमच्या, आणि मस्त काय बाहेर राहायचंय काम करायला. आणि गवतच काढायचं, गवतच भरपूर आहे. पण पाऊस पडतोय, भिजत सकाळपासून भिजायचं. आता थोडा कमी झाला की म्हणजे बंद झाला की थोडा जाऊ. थोडं कडक केलं पाहिजे काम. इकडे समीक्षा भाकऱ्या बनवते मस्त. भाकऱ्या आणि सोबत काय का समीक्षा? हो 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 हो, शुक्रवार मस्त की गरम गरम भाकरी सुकट. हा 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 हा, बाहेर असा हिरवा निसर्ग हा भवतीने. वा, मजा येणार आहे न्याहारी करायला. पाऊस उघडला आता. नाश्त्याला मस्त हे सुकट वेगळी, आणि ही बघा मस्त नुसती कांदा आणि चटणी टाकून मस्त बनवलेली सुकट. वा वा, सोबत गरमागरम भाकरी. तर चला या नाश्त्याला. छान, थँक्यू समीक्षा. मी ही जागा सगळी मोकळी केली, गवत काढून सगळं असं तो एक कोपरा धरला आणि असं असं करत करत इकडे आलो. आता तिकडनं परत असं करत करत या साईडने परत तिकडे पाठी चालले आता कोपऱ्यात. मग एक साईड आपला हा पॅच पूर्ण हळदीच्या अलीकडचा सगळा पॅच पूर्ण करूया कंप्लीट. काल हे बघा हे रोप आहे ना, हे झाड हे म्हणजे रायवळी झाड, कलम नाही आहे, पण ते तोडावं लागलं. कारण काय माहिती आहे काय, आसपासच्या झाडांना मग जीव लागणार नाही. इथे पण ह्या झाडाच्या फांद्या तोडाव्या लागल्या, कारण हा काजूवर डायरेक्ट येतो त्या. ॲक्च्युली ही झाडं जवळजवळ नसतात एवढी, पण ते आता त्याला कट करायला जीवावर पण येतं आहे. पण आता काय करणार, आणि ते नडत आहेत ना फांद्या एकमेकांच्या झाडांना. आता तिकडे पेरूचं पण तसंच झालं आहे, चिकूला पण नडतो आहे, त्या कलमाला पण नडतो आहे. बघू त्याच्या पण फांद्या कमी करायच्यात आपल्याला. तर चला आता गवत काढायचं. मस्त निहारी झाली आहे, तर जरा गवत काढूया. एवढे दमलात? काय ऊन आहे, ऊन पडले तर एकदम कडाक्याचे पडले. तेच ना, काम झाडांच्या सावलीखाली बसले. पेरूच्या सावलीला. जराशी हवा आली की बरं वाटतं. बघा इथपर्यंत एकदम कोपरा स्वच्छ केले आम्ही गवत काढून. आमची बाग, काजू लावलेला इकडे. असं जरा क्लीन केले की बरं वाटतं, छान. कालपासून गवत काढते, ते आज पूर्ण झालं काढून. बारीक बारीक आहे पण ते एकदम तळायला आहे. झालं काय? चालण्या फिरण्यासारखं आहे जागा मस्त. पावसात बेकार हालत होईल. अजून 4 दिवसांनी वाढेल. काय मंडळी पण बरं वाटतं. सकाळपासून आहे. आम्ही 10:30 आलो, आता 1:30 वाजला.
बरं आता पण काम केलं ना. चला आता निघूया घरी. तर मंडळी आत्ताच घरी आलो 1:30 वाजायला. आणि मंडळी बरं झालं आज आपला तो पट्टा, आज आपण टार्गेट ठरवलंच होतं, तो पट्टा तिथे कंप्लीट करायचा, म्हणजे हळदीच्या त्या साईडचा. आणि आता आपला ह्या साईडचा राहिला तर थोडं थोडं आपण काय करू शकतो. सकाळची जवळजवळ अर्धा तास बसला तरी समीक्षा होऊन जाईल ना इथलं. हां ते काय होऊन जाईल, ते सकाळी सकाळी अर्धा तास समीक्षा बाहेर बसेल आणि ते करून टाकेल सगळं. तिच्याकडे आता ते टार्गेट सोपवलं आहे. तिला खूप प्रचंड मेहनत मी या कामात मदत केलेली आहे. त्यामध्ये आता आभार पण मानणार आहे आपलं शाल श्रीफळ देऊन. तर चला या मंडळी कुठे घरी आता. पण आता मंडळी पाऊस तुम्हाला दाखवतो केवढा ढग भरून आले. तेवढं जर पडलं तर भरपूर पाऊस होऊन जाईल. हे बघा पाणी ढग बघा. आत्ता पूर्ण थोड्या वेळापूर्वी निरभ्र होतं आकाश. हे बघा आम्ही काम करताना प्रचंड ऊन होतं आणि आता बघा इकडे काळे भोर ढग जमा झाले आकाशात. हे बघा इकडे सुद्धा प्रचंड असं. अरे बस तेवढं काम करताना असं तर अजून आपलं काम लवकर झालं असतं. जरा उन्हाचा करारा आपला जोरात लागला, ऊन जोरात लागला आपल्याला. आता ते अजून काम थोडं अजून लवकर झालं असतं. हा हे बघा मंडळी फुलपाखरू बघा. हे बघा कसं बघा ते फुल बघा कसं डवरलंय. आणि बघा फुलपाखरू बघा. ते त्याला एकच फुल येतं मंडळी या वर्षातनं. हे बघा हा भयंकर मस्त आपले कामं होत आले. आपण ते ठरवलं होतं पण हे ढग वाहत आहेत कुठे. मस्त मंडळी एक सर चांगली येऊन गेली मस्त. कडकडाट झाला आणि आता परत मोकळा काय झाला. आपण तिकडे बघा गवत काढलं तिकडे बघा. असं आहे सकाळपासून ऊन होतं. आता एक सर आली परत गेला पाऊस. रिक्षा सारख्या चालू आहेत. आमच्याकडे लाईट गेली आता. विजय ढगांचा आवाज ऐकला की लाईट गेली. आली बाबा आली नशीब. हा बघा सनरूफवर बघा मुलं एन्जॉय करतात. आमच्याकडे लाईट गेली आहे 8:30 लाईटच गेली आहे. 8:30 8:15 ती अजून काय आली नाही. मी पण एकदम भूतासारखं दिसतो की तुम्हाला. बाहेर दाखवतो तुम्हाला. बाहेर तसं काय दिसणार नाही पण बघा रस्त्यावरच्या येणाऱ्या गाड्यांचा तेवढा फोकस पडतोय. बघा कसं दिसतं ना गाडी. झालं परत अंधार झाला. बाहेर पाऊस तेवढा पडतोय. तर मंडळी पहाटेचे 4 वाजलेत आणि रात्री लाईट मंडळी 1:30 वाजता आली. 1:30 वाजल्यापासून मग ऑफिसचं काम करायचं होतं कारण पुन्हा उद्या लाईट राहील की नाही त्याची शंका होती. आणि क्लायंट डिलिव्हरीज होत्या. क्लायंट डिलिव्हरीज टायमावर करावं लागतात कारण उद्या त्या क्लायंटला फाईल भेटल्या पाहिजेत. ती नशीब लाईट आली नाही तर मला उद्या काही करून ते काम करावंच लागलं असतं. आणि रात्री ऐनवेळी कुणाला सांगणार ना. मग
नशीब लाईट आली, परत त्यात लाईट दोनदा गेली, परत त्या अंधारात बसून आता पहाटेचे 4 वाजलेत आणि काम आता असं आपलं संपलेलं आहे. तर मंडळी असं होतं कधी कधी लाईट जाते. मला वाटलं लाईट, कारण आम्ही आल्यापासून लाईट एवढ्या वेळ काय गेली नव्हती, पण आजच गेली. तनू तर वैतागून इकडे झोपले, पण तनू पण झोपलं इकडे. तर आता मी पण झोपेन, कारण आता काय दुसरं काही काम नाही. मुंबईला असं दुधाचं काम असतं, त्यामुळे झोप नसेल पूर्ण झाली, पण आता इकडे झोप होईल पूर्ण. बाहेर पाऊस पडतो आहे. हां, तर चला मंडळी, आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी म्हणजे आता सकाळी भेटू. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.